अवैध सावकार किंवा महाराष्ट्रामध्ये शेतकरी आत्महत्येचे प्रमाण वाढले म्हणून महाराष्ट्र शासनाने सावकारी अधिनियम 2014 प्रतिबंध कायदा अंमलात आणला. कायदा फक्त कागदावर राहिला अशी परिस्थिती आज दिसते आहे. सांगोला तालुका घेरडी गावामध्ये एका 30-35 वर्षे वयाच्या तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केलेली आहे. अशा आत्महत्या दररोज महाराष्ट्रामध्ये होत आहेत. सावकारांनी 4 लाख रुपये त्या शेतकऱ्याला दिले होते आणि मोलमजुरी करून त्या शेतकऱ्यांनी त्यांचे पैसे परत केले. पैसे करूनही तो सावकार जमीन परत करत नाही आणि घरचे कुटुंब त्या शेतकऱ्याच्या पाठीमागे लागायचे. आपण सावकारचे सगळे पैसे दिलेत आहेत आणि मग आपली जमीन परत का मिळत नाही? लहान मुलांसाठी आपण जमीन आपली परत घेतली पाहिजे. अशा वारंवार त्यांच्या घरात सावकारी की त्या जमिनीसाठी ताणतणाव व्हायचा. 7-8 वर्षापूर्वी जमीन सावकाराला तारण दिलेली होती आणि त्या जमिनीमध्ये विश्वास विठ्ठल आवताडे गिरडे यांचे राहते पत्र्याचे घर आहे आणि आज तागायती त्याच घरात ते राहत आहेत. मागच्या 6 महिन्यापासून त्या सावकारांनी हे पत्र्याचे शेड घर माझ्या रानातून काढून टाक आणि आमची जमीन आम्हाला परत दे अशा तगादा लावला आणि धमकी देऊ लागला. त्या शेतकऱ्याला काय करावं हा प्रश्न पडला. गावातील काय प्रतिष्ठित माणसांनी 2-3 वेळा बैठका घेतल्या, चर्चा केली, परंतु सावकार अजून फार मोठ्या रकमेसाठी अडून बसला होता. चर्चा निष्फळ ठरली. घरातली परिस्थिती आणि तोडगा निघाना. इतकी मोठी रक्कम कुठून द्यायची हा प्रश्न विश्वासाला पडला. याच अतिशय न सुटणाऱ्या समस्येमुळे तो व्यसनाधीन झाला आणि या 8 दिवसात तो अतिशय डिप्रेशनमध्ये होता आणि म्हणून त्याने आपल्या राहत्या घरी पत्र्याच्या शेडमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. महाराष्ट्र शासनाला आणि मुख्यमंत्री साहेबांना एकच विनंती असेल की 2014चा सावकारी अधिनियम हा जो कायदा आहे दुरुस्त करणे गरजेचे आहे. जर खरेदी खत होऊन 1 वर्षापेक्षा खरेदीदाराचा ताबा नसेल तर ती 100% सावकारी आहे हे ग्राह्य धरले पाहिजे आणि जर आपण दुरुस्ती केली नाही तर शेती पिकाला न मिळणारा हमीभाव, कधी दुष्काळ तर कधी अतिवृष्टी, वाढलेले मशागतीचे दर, खत, कीटकनाशक यांच्या दराने आकाशाला गवसणी घातली आहे. म्हणूनच अशाच आत्महत्या ह्या वाढत राहतील. कारण अवैध सावकारी हा विषय अतिशय भयंकर बनत चालला आहे. कारण काही सावकार हा 8 दिवसाला तर काही सावकार महिन्याला 10% तर काही सावकार महिन्याला 20%, आठवड्याला पैसे व्याजाचे वसूल करणारी मंडळी खेडेपाड्यामध्ये आहेत. सावकारांचा सुळसुळा तुटला आहे आणि महाराष्ट्र शासनाला प्रत्येक वेळी रक्ताचा नैवेद्य लागतो आहे, एखाद्या जीवाचा नैवेद्य लागतो आहे. त्याचप्रमाणे सांगोला तालुक्यामध्ये गेड या गावामध्ये विश्वास विठ्ठल आवताडे यांनी आत्महत्या केलेली आहे. अवघ्या 35 वर्षाच्या मुलाने सावकारीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केलेली आहे. सोलापूर जिल्ह्यासह महाराष्ट्रामध्ये अवैध सावकारी मोठ्या प्रमाणात बोकाळली आहे आणि याला चाप कोण लावणार असा प्रश्न जनता विचारते आहे. कारण सावकार आणि पोलीस स्टेशन यांचे काही लागेबंद असतात. अशा वेळेला गुन्हा दाखल करायचं किंवा कोणी तक्रार केली तर पोलीस स्टेशन अक्षरशः त्या शेतकऱ्याला हाकलून लावतात आणि मग शेतकऱ्याला न्याय मिळत नाही आणि ज्यावेळी शेतकरी हतबल होतो त्यावेळी अशा घटना घडतात. कुठलीही तक्रार असेल, आमदार, खासदार, मंत्र्यांपासून सर्वजण आपण पोलीस स्टेशनची मदत घेतो, परंतु सामान्य शेतकऱ्याला पोलिसांची मदत नाकारली जाते. त्या शेतकऱ्यांपुढे आत्महत्येशिवाय पर्याय नसतो. तर आपणास विनंती आहे की महाराष्ट्र शासन असेल, मुख्यमंत्री साहेब असतील, आपल्या स्तरावरून प्रत्येक पोलीस स्टेशनला, प्रत्येक जिल्हा एसबी साहेबांना आणि एसबी साहेबांनी खाली प्रत्येक पोलीस स्टेशनला या गंभीर विषयाकडे विशेष बाब म्हणून पाहावी. माझं नाव नामदेव विठ्ठल आवताडे आहे, राहणार गिरडी आहे. काही कारणामुळे भावांनी कर्ज घेतलं शेतकरी सावकाराकडून त्याची मुद्दल देऊन सुद्धा आम्हाला न्याय भेटत नाही. जमीन त्याच्याकडेच आहे आणि मुद्दल दिलेली पण त्याच्याकडेच आहे आणि आमच्या भावाने ह्या लास्टला टेकला येऊन आत्महत्या केलेली आहे, गळफास घेतलेला आहे. आणि मुख्यमंत्र्यांनी आणि ग्रामीण भागातले आमदार लोकांनी मला ह्याचा न्याय दिला पाहिजे लवकरात लवकर, एवढाच मी आश्वासन आहे, मला अपेक्षा आहे. मी कोण आलो होतो का भेटायला तुम्हाला? कुणी नाही आला. घटनाकडून किती दिवस झाले? आज 3रा दिवस आहे. 3 दिवस झालं तर तुम्हाला पोलीस पाटील किंवा पोलीस स्टेशन कोणीही भेटायला? कोणीही नाही आलं. मी धनाजी आनंद गायकवाड, पारेगावचा रहिवासी. मी नातेवाईक आहेत माझे. त्यांनी एका सावकाराला पैसे घेऊन घेतले होते. त्याने त्याचे पैसे जेवढे घेतले होते तेवढे रिटर्न देऊन सुद्धा त्यांनी यांची जमीन परत केलेली नाही. त्याच्यामुळे या नातेवाईकांना वैतागून आत्महत्या केली. न्याय कोणाला मागणार तुम्ही? आम्ही न्याय मुख्यमंत्री साहेब यांनी आम्हाला न्याय द्यावा अपेक्षा करतो. त्या मुलानं फास घेतला का? फास
सावकाराचं पैसे दिले तर माघारी दिलं होतं 4 लाख. त्यांचा काय मानसिक त्रास देत होते का ते सावकार? त्याला मागाय गेलं का मला आम्ही देत नाही, आम्ही करीत नाही. पैसे देऊन जमीन सोडवत नव्हता. हा. मानसिक त्रास झाला. त्याला देऊन सुजाता विश्वासावर राहणार की आम्ही एका सावकाराकडे 4 लाख रुपये घेतला होता. ती माघारी करून सुद्धा मला आमची जमीन माघारी देत नव्हती. मी त्यांना सारखे म्हणायचे पैसे देतो, आपली जमीन माघारी येत. त्या लेकरांनी काय करायचं ह्यासाठी माझा नवरा गडपास घेऊन मला द्यायला पाहिजे. आता लेकरांनी माझं आता काय करायचं? आमची जमीन आम्हाला परत. मला आमची जमीन माघारी मिळाली पाहिजे. मी कांतीलाल नाईक नवरे, सावकारग्रस्त शेतकरी समिती सोलापूर जिल्हा अध्यक्ष, सांगोल तालुक्यातील गिरडी या ठिकाणी अवताडे वस्तीवर आलेलो आहे. या ठिकाणी विश्वास विठ्ठल अवताडे यांनी आज 3-4 दिवस झालं सावकारच्या त्रासाला वैतागून आत्महत्या केली. मला मिळालेल्या माहितीप्रमाणे अवताडे यांनी 4 लाख रुपये घेतले होते आणि 4 लाख पूर्ण परत केले. तरी सुद्धा तो सावकार डबल टिबल 10% 20% असं व्याज लावून माझा अजून 20 लाख रुपये राहिले ते 25 लाख रुपये राहिले ते 10 लाख रुपये राहिले ते असे वेळोवेळी आकडे बदलून त्या अवताडे कुटुंबाला त्रास देत होता. आणि ही घटना बऱ्याच दिवसापासून चालू आहे. आणि या गावचे पोलीस पाटील असतील, या गिरडी गावचे जे बीट हवालदार असतील, त्यांना सगळ्या गोष्टी माहीत असतील. परंतु या अवताडे कुटुंबाला कुणीही मदत केली नाही. आणि कुणी न मदत केल्यामुळं एखादं कुटुंब असंही त्यावेळेला होतं, त्यावेळेला काय वेळ येते ती ही वेळ या ठिकाणी आज अवताडे कुटुंबावर आलेली आहे. तर 4 लाख घेऊन पैसा माघारी देऊन सुद्धा त्या सावकाराने जमीन सोडवली नाही. आणि आज हे कुटुंब अक्षरशः उघड्यावर आलेलं आहे. 2 लहान लहान मुलं आहेत आणि त्या माझ्या भगिनी आहेत. त्याने आज काय करायचं? त्या लहान मुलांना जगवायचं कसं? जर जमीन परत सावकारानं नाही दिली, प्रशासनानं पोलीस स्टेशननं जर योग्य नाही दिला तर न्याय मागायचा कुणाला? मुख्यमंत्री साहेब आणि या सांगोलचे आमदार त्यांना आमची विनंती आहे की तुमच्या या गिरडी भागात तुम्ही या गावची मतं घेतलेली आहेत आणि तुम्ही या गावातनं निवडून गेलेला आहे. तर ह्या कुटुंबाला न्याय देण्यासाठी तुम्ही पोलीस स्टेशन मार्फत 2 दिवसात सगळी व्यवस्था केला. 8 दिवसात त्या सावकारावर गुन्हा दाखल होऊन त्या सावकारला अटक झाली पाहिजे. जर तुम्ही सावकारला अटक करत नसाल तर ह्या गावातले मतदार असं समजतील की जे आमदार साहेब आहेत ते सुद्धा सावकारच्या बाजूने आहेत की काय, असा प्रश्न जनतेला पडू नये एवढीच माझी विनंती आहे. त्याचबरोबर मी पोलीस प्रशासनाला अशी विनंती करू इच्छितो की आज 3-4 दिवस झालं घटना घडली आहे. तुम्हाला सरकारी दवाखान्यात रिपोर्ट आला असेल, परंतु या असहाय्य कुटुंबापर्यंत तुम्ही पोहोचला नाही आणि त्यांना तुम्ही त्यांच्या पाठीशी खंबीर उभा आहे असं सांगितलं नाही. तुम्ही कुणाची तरी दबावाखाली काम करता का, असा प्रश्न माझ्यासारख्या कार्यकर्त्याला पडतो आहे. तर माननीय मुख्यमंत्री साहेब यांना आमची विनंती आहे की या अवताडे कुटुंबाला गिरडीतल्या तुम्ही न्याय द्या. जर न्याय नाही दिला तर ह्या कुटुंबाला घेऊन आम्ही रस्त्यावर उतरू आणि रस्त्यावरची लढाई करू. प्रसंग आला तर आमची रक्त सांडायची तयारी आहे, पण तर यांची जमीन याला परत मिळाली पाहिजे. मुद्दा सहित सगळी रक्कम त्याला दिलेली आहे तरी सुद्धा या ठिकाणी जमीन परत मिळत नाही. त्यासाठी आमचा लढा हा अविरत राहील.